बळाने तोडणारा, रस्ता शेत तलाव कष्ट करणारा यांना राजाने सजा करावी या सर्व निर्णय दंड सांगितले आहेत. तर शारीरिक शिक्षाही सांगितल्या आहेत. त्यात काही वेळा हातात हात व डोळ्यांना डोळा असाही न्याय सांगितला आहे. परस्त्री व परपुरुष यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या शिक्षा सांगितल्या आहेत. मंत्री न्यायाधीश यांना विपरीत कार्य केल्यास त्यांचे सर्वस्व हरण करावे. काही शिक्षा आज विपरीत वाटतील अशा होत्या. अंगावर योनीचे चित्र गोंधणे, झेंडे गोंधणे, कुत्र्याचे नाव गोंधणे, कपाळावर नरमुंड गोंधवणे अशा शिक्षा असतात. मंदिर, तलाव, सार्वजनिक ठिकाणी प्रतिमा तोडणे, रस्त्यावर मलत्याग घाण करणारा, जिने तोडणारे, वस्तूची अव्याजवा किंमत लावणारा, खराब भेसळयुक्त वस्तू विकणे, आग लावणारे, विषप्रयोग करणारे, न्याय नसतानासमोर अपराध सिद्ध होऊन स्वतः निरापराधी आहे असा सांगणारा यासाठी जबरदस्त शिक्षा सांगितल्या आहेत. या अवयव तोडणे, ठार करणे, विद्रूप करणे, हद्दपारी, अग्नीत जाळणे अशा भयंकर शिक्षा आहेत. डाग देणे, शरीरावर हत्यारांचा खुणा करणे अशी शिक्षा सांगितल्या आहेत. राजाने आपल्या दिवसाच्या कार्यात नित्य कर्माच्या बरोबर राजदरबारात उपस्थित राहण्याचे काळ निश्चित ठरवा. तसेच व्यायाम, शास्त्र अभ्यास, मंत्री, गुप्तचर यांच्याशी एकांतात बोलणी करण्याचा वेळ राखून ठेवावा. ठराविक काळी मनोरंजन करावे. गुप्त योजना निकटच्या नातेवाईकांसह सांगू नये. आपल्या शत्रूच्या सैन्याची संख्या, भूभाग यावरून युद्धात सैन्याची रचना केली जाते. त्याला व्यूह म्हणतात. महाभारतात युद्धात अशा अनेक व्यूहपैकी चक्रव्यूह अभिमन्यूच्या पराक्रमाने सर्वपरिचित झाला आहे. आपले सैन्य कमी असल्यास सूचीमुख सुई अथवा चोचीप्रमाणे बनवतात. गरुड व्यूह, मकर व्यूह, चक्रव्यूह, श्वेन ससाणा व्यूह, सर्वतो भद्रमंडल व्यूह, सूची व्यूह असे व्यूहाचे काही प्रकार आहेत. या व्यूहाचा सोन्याचा 5 भाग करून त्यातील 2 भाग लढत असतात. उरले 3 रक्षण करतात. थकलेला मागे घेऊन ताज्या दमाचे दुसरे सैनिक पुढे येतात. राजाने प्रत्येक लढाईत भाग न घेता एका कोस मागे राहून सैन्याच्या हालचाली नियंत्रण ठेवणे, सैनिकांना प्रोत्साहन करणे, शत्रूला आणखीनही सैन्य देत असल्यास आभास निर्माण करणे या गोष्टी कराव्यात. ते मला सगळ्या गोळ्या ते त्याच्यावर टाकून दे, मी बाहेर झाडते किती घाण झालं. एक हत्तीभोवती 4 रथ अशी रचना करून हत्तीच्या पायाचे रक्षण करावे. रथाच्या रक्षणासाठी अश्वसेना असावी व त्यांच्या भोवती पायदळाचे सैन्य असावे. सर्व पुढे ढालदारी असावे. जखमी वीरांना युद्धभूमीवर हटवणे, हत्तींना पाणी पाजणे, धनुर्धरांना शस्त्रपुरवठा करणे त्यासाठी वेगळी व्यवस्था असावी. युद्धातही शत्रूच्या स्त्रियांचा अपमान करू नये. धर्मयुद्धासोबत कपटयुद्धही खेळता यावी. शत्रूचा कपटानेच उत्तर द्यायला हवे. पुराणाच्या काळी धार्मिक पगडा जास्त असल्याने युद्धपूर्वी व युद्धानंतर देवतांना आव्हान, पूजन, देवतांना बली, मंत्रजप, रुद्र, ग्रह, अश्विनी कुमार, देवी, नृसिंह, वासुदेव, भद्रकाली, लक्ष्मी, भूत, भैरव, गण इत्यादी पूजा अर्चा चालत असे. युद्धानंतर विजयप्रीत्यर्थ दान, पारितोषिक, वीराचे सत्कार गोष्टी, वीरांचे सत्कार या गोष्टी होत. शत्रूचे लुटलेले धन, अलंकार, पशु, सरकार जमा कर होत. पराक्रमी सैनिकाचे तसेच मृत सैनिकांच्या कुटुंबियांना शत्रूकडून मिळालेल्या धनाचा वाटा द्यावा. चांगल्या सेवकांनी पारितोषिक द्यावे असे सांगितले आहे. युद्धाला निघणे याला यात्रा असे म्हटले आहे. राजाला शत्रू अनेक असतात. पहिला स्वदोष उणीव, दुसरा परकीय शत्रू, तिसरा शत्रूचा मित्र, स्वपक्षातील फितूर या सर्वांचा विचार राजाने करायला हवा. राजाच्या उत्तराधिकारी राजपुत्र याला योग्य शिक्षण, योग्य सवयी, व्यसनापासून दूर राहणे, कठोर वाणी, रागाच्या भरात अवास्तव शिक्षा, षड्रिपूंपासून दूर राहणे, दिवसा निद्रा न करणे, अयोग्य आर्थिक व्यवहार न करणे वेगवेगळे पथ्य पाळायला शिकवावीत. राजा, प्रधान, मंत्री, अधिकारी, कल्ले, कायदे, खजिने, मित्र, राज्यकारभार 7 अंगे आहेत. त्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या वेळीच बंदोबस्त करा. मंत्र्यांची संख्या अवाच्या 1.25 नसावी, तरी फार कमीही नसावी. ते शक्यतो पिढे जात असेल तर उत्तम, पण राज्यातील गुणी माणसांचाही उपयोग करावा.